4 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक सर्क्युलर शासनादेश काढलेला होता वीज बिलाच्या संदर्भात। आणि त्यांनी असं सूचित केलं होतं की फक्त चालू बिल भरलं तरी वीज कनेक्शन तुटणार नाही, परंतु हे साफ खोटं ठरलेलं आहे। ग्रामीण भागातून प्रत्येक ठिकाणी डायरेक्ट फीडर्स, डायरेक्ट डीपी वरून विजेचे कनेक्शन कट होत आहेत। रात्री बेरात्री जाऊन अशा पद्धतीने फीडर वरून वीज पुरवठा बंद केला जातोय। दुर्दैवानं काल नगर जिल्ह्यामध्ये, नगर तालुक्यामध्ये पोपट जाधव नावाच्या शेतकऱ्यांनी फक्त वीज कनेक्शन तोडल्यामुळे आत्महत्या केलेली आहे। हे या महाराष्ट्रासाठी पुढारलेला, आपण म्हणतो आपल्या महाराष्ट्राला, या पुढारलेल्या महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे। म्हणून अशा पद्धतीनं सरकार वीज बिलाची सक्ती करत आहे, शेतकऱ्याची अडवणूक करत आहे, शेतकऱ्याची नडवणूक करत आहे। कालच मी इन्शुरन्स कंपन्यांबरोबर चर्चा केली, त्यात प्रामुख्यानं AIC, SDFC, ICICI लुंबार्ड या कंपन्यांबरोबर ज्यावेळेस बोललो तर त्याच्यातून असं आकडेवारीवरून लक्षात आलं की जेवढ्या शेतकऱ्यांनी इन्व्हॉल्वमेंट केलेली आहे त्याच्या 20-25% शेतकऱ्यांनी सुद्धा नंतर विम्यावर दावा केलेला नाही किंवा करून घेतलेला नाही। आणि जेवढ्या शेतकऱ्यांनी विम्यासाठी मागणी केली आहे त्यातलं रिजेक्शनचं प्रमाण हे अतिशय 50-50, 60-60, 70% रिजेक्शनचं छोट्या छोट्या कारणांनी प्रमाण आहे। हे प्रमाण असताना ICICI लुंबार्ड सारखी कंपनी तर स्पष्टपणे मी या कंपनीवर आरोप करतो की पंचनाम्यामध्ये शेतीचं क्षेत्र वेगळं उल्लेख आहे आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चेक अतिशय कमी रुपयाचे दिले झाले। कारण काही ठिकाणी बातम्या आल्या 103 रुपयाचा चेक मिळाला, 65 रुपयाचा चेक मिळाला, 700 रुपयाचा चेक मिळाला। याची ज्यावेळेस माहिती घेतली तर ही माहिती अतिशय भयानक आहे। या कंपनीच्या पंचनाम्यामध्ये वेगळी नोंद आणि जे इन्शुरन्सचा परतावा त्यांनी केला हा वेगळ्या क्षेत्राचा केलेला आहे। आणि म्हणून या कंपनीचं सगळं ऑडिट्स, पंचनामे सगळे तपासले पाहिजे। या संदर्भात कृषी मंत्र्यांना सुद्धा मी स्वतः काल दूरध्वनीवर बोललो। मला असं वाटतं त्यांनी या संदर्भात आज बैठक लावली, मलाही निमंत्रित केलं आहे। परंतु अशा पद्धतीनं विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करतायत। म्हणून या कंपन्याला धडा शिकवण्यासाठी कालच घोषणा केली की शिवसेनेनं चक्का जाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे सगळं होत असताना गोवरच्या साथीनं सुद्धा थैमान फक्त मुंबईपुरतंच नाही तर आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुद्धा पोहोचलेलं आहे। या गोवरसाठी जे प्रतिबंधात्मक उपाययोजना करायची फक्त याची घोषणा झालेली आहे, प्रत्यक्षात कोणते प्रतिबंधात्मक उपाय केलेले नाही। आणि लहान बालकांचा जीव हा गोवर घेतोय। सरकारचे आरोग्यमंत्री या संदर्भात अतिशय बेफिकीर आहे। ज्या पद्धतीनं कोविडच्या काळात माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब हे सक्रियतेनं जनतेमध्ये जाऊन जनतेच्या भावना जाणून घेऊन या संदर्भात उपाययोजना करत होते, जनतेला मार्गदर्शन करत होते। परंतु गोवरच्या बाबतीत आरोग्यमंत्री अतिशय बेफिकिरीनं, बेपर्वाईनं वागतात। मुंबईमध्ये काही बालकांचे बळी गेलेले, बाहेर सुद्धा या गोवरचा प्रादुर्भाव झालेला आहे। म्हणून सरकार अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाचा जीव जातोय। एकीकडे शेतकरी विजेच्या कनेक्शनच्यामुळं आत्महत्या करतोय, एकीकडे गोवरमुळं लहान बालकांचा जीव जातोय। परंतु सरकार याच्यामध्ये निद्रित अवस्थेत आहे। काही लोक गुवाहाटीला जातात तर काही लोक गुजरातला प्रचाराला चाललेले आहेत। आणि म्हणून या राज्याच्या जनतेच्या सुखाशी दुःखाशी या सरकारला कोणतंही घेणं देणं नाही, अशी स्थिती, अभूतपूर्व स्थिती या राज्यात निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या सरकारच्या विरोधात निश्चित जनमत तयार होत असताना येणाऱ्या काळात
या सरकारच्या या विषयावर गोवर असेल, विम्याचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, या सगळ्या विषयात सरकारची बेफिकिरी निश्चित या जनतेला एक वेगळ्या प्रकारच्या दुःखाच्या सागरामध्ये असेल, अन्यायाच्या स्तरावर घेऊन चाललेलं आहे. याचा निषेध आम्ही करतो. सर, आपण प्रामुख्याने आरोग्याच्या बाबतीत बघतोय की मुंबईच्या जवळ असलेले काही जे भाग आहेत, पश्चिमघाटासारखा भाग असेल किंवा मुंब्रा कौसा असेल, त्या ठिकाणी जी आरोग्य यंत्रणा तपासणीसाठी जाते त्यांना सुद्धा तेथील स्थानिकांकडून विरोध होतो प्रामुख्याने या भागात. तुम्हाला वाटते त्यासाठी अशा यंत्रणांना सुरक्षा पण दिली गेली पाहिजे, जर कुठे काही अडवणूक होत असेल तर त्याच्याशी? बरोबर आहे. डॉक्टर जे असेल, वैद्यकीय सेवा करणारे लोक, यांना सुरक्षितता, मला वाटतं आता सरकारने बरंच याच्याविषयी नियम कायदे केलेले, परंतु निश्चित त्यांचा जीव असुरक्षित असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आरोग्य विभागाने सुद्धा आणि गृह विभागाने सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. म्हणून आत्ताच्या घडीला आरोग्य विभाग तर पूर्ण निर्ढावलेला आहे. मागच्या काळात मी धाराशिवमध्ये एका तालुक्यात गेलो होतो, पोस्टमार्टम करण्याचे पैसे मागितले, रेकॉर्डवर फोनपेवर पैसे दिलेले. मी आणणार आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या व्यवस्थेसमोर. फोनपेवर पोस्टमार्टम करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याचं उदाहरण धाराशिव जिल्ह्यात घडलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आरोग्य यंत्रणा पूर्णपणे याच्यावर नियंत्रण, जर मंत्री सक्षम राहिला तर निश्चित ती यंत्रणा काम करते, परंतु मंत्री स्वतःच्याच कामात गुंतलेले, त्यामुळे ही आरोग्य यंत्रणा या महाराष्ट्रातली अतिशय ढिसाळ झालेली. हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से बिजली काटे जा रहे हैं, किसान ने आत्महत्या भी कर ली है. जो किसानों को बिजली की जरूरत फसल के लिए चाहिए, अभी थोड़ी बहुत फसल बची है, कुछ नई फसल आने वाली है, ये दोनों के लिए बिजली की ज़रूरत है. पहले ही बहुत सारा नुकसान किसानों का हुआ है और अभी बिजली की मांग बढ़ी है. सरकार किसानों को ये बिजली का कनेक्शन कट करने के लिए सरकार ने नोटिस भेजी है. ऊर्जा मंत्री जो है देवेंद्र जी फडणवीस, इन्होंने कहा था कि हम सिर्फ चालू बिल लेंगे, बाकी बिल नहीं भरा तो भी चलेगा. वैसे तो चालू बिल भरना भी बहुत मुश्किल है, लेकिन ये सिर्फ ऊर्जा मंत्री की घोषणा रही है. गांव-गांव में फीडर से लाइट काटी जा रही है, डीपी बंद किए जा रहे हैं. और एक किसान जो है पोपट जाधव नगर से आते हैं, उन्होंने कल आत्महत्या की है, सिर्फ बिजली के वजह से की है. और इस प्रकार सरकार संवेदनशील नहीं है. सरकार घोषणाबाजी में रही है. कोई सरकार के लोग गुजरात में प्रचार को घूम रहे हैं, तो कोई लोग गुवाहाटी जा रहे हैं, लेकिन यहाँ किसान मर रहे हैं. गोबर से बच्चों का भी आरोग्य दुरावस्था तक चले गया है. इसमें भी आरोग्य मंत्री जागरूक नहीं है, संवेदनशील नहीं है. और इस प्रकार ये महाराष्ट्र का सरकार, शिंदे और फडणवीस का सरकार जनता के प्रति बड़ी बेपरवाही से, बेफिक्री से काम कर रहा है. आपने कुछ बीमा कंपनियों से बात की, कहाँ खामियां नजर आ रही हैं? मैंने कल AIC, SDFC, ICICI इस कंपनी से बात की इंश्योरेंस के बारे में. पंतप्रधान पीक बीमा जो योजना है, जिसमें जितने किसानों ने डिमांड किए उसमें के 50% से ऊपर लोगों का इंश्योरेंस रिजेक्ट हुआ है. जिनका 25% इंसेंटिव मंजूर हुआ था वो अगस्त में मंजूर हुआ है, लेकिन अगस्त का मंजूर हुआ, अभी नवंबर एंड हुआ, सितंबर गया, अक्टूबर गया, नवंबर पूरा गया. इस 3 महीने में ये इंसेंटिव मिलने की जरूरत थी 25%, लेकिन ये इंश्योरेंस कंपनी खुद ये जो अमाउंट है उन्होंने यूटिलाइज की होगी, इसलिए किसानों तक पहुंचा नहीं. अभी कुछ जगह किसानों को इंसेंटिव पहुंचाया जा रहा है, लेकिन 3 महीने ये क्यों रुके, ये भी सवाल जनता के मन में है, किसानों के मन में है. इसी प्रकार कुछ कंपनियां किसानों को 50 रुपए का चेक, 60 रुपए का चेक, 100 रुपए का चेक दे रही है. इसका अगर हम इसके पीछे हम इंक्वायरी की तो ऐसा समझ में आया है कि किसानों का पंचनामा अलग है, खेती का क्षेत्र अलग है, और ये चेक ही अलग पद्धति से दिया जाता है. ऐसे बीमा कंपनियों को आने वाले समय जनता योग्य तरीके से सबक सिखाएगी. खतरे की भी जो बीमारियां काफ़ी बढ़ते जा रही है, क्या लगता है जो हेल्थ मिनिस्टर है वो अनदेखा कर रहे हैं?
खसरे की बीमारी सिर्फ मुंबई में ही नहीं तो पूरे महाराष्ट्र में फैलते जा रही है। कुछ बच्चों की जान इस खसरे की बीमारी ने ली है, लेकिन इतनी जान जाने के बाद भी सरकार संवेदनशील नहीं है। सरकार के हेल्थ मिनिस्टर कहीं तो एक जगह गए थे ऐसा मालूम हुआ है, लेकिन ये खसरे के लिए उन्होंने क्या क्या किया है, कोई सेंटर्स किए हैं, कोई दवाइयाँ मंगाई है, कोई आरोग्य यंत्रणा खड़ी की है, कोई अलग से डॉक्टर की व्यवस्था की है, ये कहीं भी नहीं किया है। सिर्फ घोषणा की है और इसके वजह से खसरा बढ़ते जा रहा है और इसे छोटे बच्चों की जान जा रही। सरकार ये छोटे बच्चों की जान बचाने में असफल रह रही है। सर एक और जो है कि कश्मीरी पंडित जब मूवी निकली थी उस वक्त बहुत ही सारा विवाद हुआ था, यहाँ तक राजनीतिक आरोप प्रत्यारोप लग रहे थे। ये कहा जाता है जो पिक्चर बनी गई, ये सूचना वो कह रही थी कि वो पिक्चर कश्मीरी पंडित पे खर्च किए जो पैसे कमाए जा रहे हैं। अब फिल्म फेस्टिवल में बताया गया है कि पूरा प्रॉपर गंडा है, इसे लेकर इजराइल से जो वो थे उन्होंने अपनी नाराजगी जाहिर की। किस तरह से पूरी चीज़ों को देखते हैं? नहीं, ये तो एक पॉलिटिकल एजेंडा के तहत ये किया गया था। ये तो उसी टाइम शिवसेना ने स्पष्ट किया था, क्योंकि ये फिल्म बता के एक बदनामी हुई। आज भी कश्मीरी पंडित कहाँ कश्मीर में रह सक रहे हैं? 370 कलम हट गया। कश्मीर जो राज्य था उसका विभाजन हुआ 3 जगह, लद्दाख से हुआ, जम्मू हुआ, कश्मीर हुआ। लॉ एंड ऑर्डर वैसी है। आज भी कश्मीर में हिंदू सुरक्षित नहीं है। कश्मीर से हिंदुओं को बाहर भेजा जा रहा है। आज भी कश्मीर पंडित वहाँ पे समाधानी नहीं, वो आंदोलन को जा रहा है। और इसलिए पॉलिटिकल एजेंडा बोल के ये बताया गया है, करने का कुछ नहीं, सिर्फ बताने का। अभी तो सरकार है बीजेपी की, फिर क्यों कुछ नहीं करती है? लेकिन आज भी कश्मीर का हिंदू सुरक्षित नहीं है, बात सत्य है। सिर्फ कश्मीर फाइल से हिंदुओं का अन्याय अत्याचार बताने से मैं समझता हूँ हिंदुओं को न्याय नहीं मिलेगा। उसके लिए कुछ करना चाहिए। और इसलिए पिछले समय में जो कश्मीर फाइल्स पिक्चर के माध्यम से राजकारण किया गया, हम इसको राजकीय इशू नहीं समझते। सही मानने जाए तो शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी पहले व्यक्ति थे राजकीय इस हिंदुस्तान में, कि जब कश्मीरी लोग कश्मीर छोड़ के अलग अलग स्टेट में जा रहे थे, महाराष्ट्र में आए थे, तो एजुकेशन क्षेत्र में, नौकरियों के क्षेत्र में उनके लिए उन्होंने रिजर्वेशन का वायदा किया था और वो करके भी बताया था। एक सवाल आप, जिस तरह से देखा गया है कि राज ठाकरे लगातार बयानबाजी करते रहते हैं, अब वो फिर से दोबारा कहीं ना कहीं आज़ान के मुद्दे को उठा के भोंगा बजाने की बात, लाउड स्पीकर बजाने की बात कर रहे हैं, यानी पार्ट 2 इस तरह की बातें सामने आ रही है। इससे लेकर मामला भी दर्ज किया जा रहा है। किस तरह? नहीं, ये तो परसों हमने बताया है कि बार बार ये इशू उठाया जाता है। भोंगा, हनुमान चालीसा बंद होना चाहिए ना। लेकिन उसके बारे में जो उन्होंने घोषणा की थी, कितने जगह उन्होंने भोंगा बंद किया, कितने जगह आंदोलन किया, कितने जगह हनुमान चालीसा किया? सिर्फ घोषणा की 2-5 जगह किए थे। इसका मतलब तुम्हारी पार्टी 2-5 जगह ही है क्या? तुम तो बोलते हमारी पार्टी पूरे महाराष्ट्र में है। और फिर हर जगह ये विषय होना चाहिए था, लेकिन सिर्फ उस टाइम जो उद्धव जी का सरकार था उसको बदनाम करने के लिए उन्होंने किया था। अभी भी उन्होंने करना चाहिए ना, अभी भी उन्हें हनुमान चालीसा लेना चाहिए। उन्होंने अभी भी कौन से मस्जिद का भोंगा बंद हुआ? कोई भी मस्जिद का भोंगा बंद हुआ नहीं है। सिर्फ ये बातें कर रहे हैं कि हमने बंद किया। कोई मस्जिद का भोंगा बंद नहीं हुआ। सर, ये जो कर्नाटक का महाराष्ट्र सीमा विवाद है उसको लेकर 3 तारीख को शंभुराजे देसाई और चंद्रकांत दादा पाटिल जा रहे हैं, क्या कहना चाहिए? जाके कुछ भी नहीं कर सकते हो, क्योंकि कर्नाटक में बीजेपी की सरकार है, केंद्र में भी बीजेपी की सरकार है, और वैसा देखा जाए तो महाराष्ट्र में भी एक प्रकार से बीजेपी की ही सरकार है। सही मायने में जाए तो इस मराठी मनुष्य को अगर न्याय दे सकते तो अभी बीजेपी की तीनों जगगह सरकार है। उन्होंने केंद्र सरकार से चर्चा करके पार्लियामेंट में जाके ये जो मराठी गांव जो गए हैं 865 गांव, जो बेळगाव, निपानी, कारवार, ये जो पूरे एरिया है वो महाराष्ट्र में आना चाहिए। सिर्फ जाके जनता की भूमिका तो सुस्पष्ट है, उनको तो महाराष्ट्र में ज्वाइन होना है, लेकिन महाराष्ट्र एग्रेसिव भूमिका नहीं ले रहा है। उन्होंने पंतप्रधान को मिलना चाहिए, होम मिनिस्टर को मिलना चाहिए। जिस प्रकार आसाम मेघालय के इशू में उन्होंने कुछ जगह कॉम्प्रोमाइज़ किया, वैसा कुछ ना कुछ उन्होंने कदम उठाने की ज़रूरत है। ये लोग जाएंगे, एक दिन रहेंगे, देखेंगे, सुनेंगे और वापस आएंगे, इसके सिवा कुछ नहीं कर सकेंगे।
परराव विभागात त्याला स्थान दिल्याबद्दल त्या संदर्भात इस्रायलचे जे दूतावास आहेत त्यांनी मात्र टीका केलेली आहे. अशा रीतीने हे आपण काश्मीरवर आधीच बोललेलो आहे की काश्मीरच्या विषयात जो पिक्चर आला होता काश्मीर फाईल, निश्चित या गोष्टी सत्य जरी असला तरी आजही काश्मीरमधला हिंदू कुठे सुरक्षित आहे. काश्मीरमधले जे सगळी मंडळी आहे ही आजही पलायन करते, त्यांना तिथं राहू दिलं जात नाही. पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या घालून मारलं जातं. 370 कलम आलं, एका काश्मीरचे 3 राज्य झाले, तरी आज काश्मीर हा सुरक्षित आहे. आणि म्हणून निव्वळ पॉलिटिकल अजेंडा, मताचं राजकारण करण्यासाठी हा पिक्चर ते आज केला. आणि मला असं वाटतं या सगळ्या स्थितीत इस्रायलसारखा एक चाणाक्ष देश निश्चित त्यांनी हे ओळखलेलं आणि त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. कारण इस्रायलसुद्धा आज तसं पाहायला गेलं तर इस्रायलचा सुद्धा असाच पॅलेस्टाईन इस्रायलचा प्रश्न आहेच. आणि म्हणून त्यांना अशा प्रश्नाची जाण आहे. आणि म्हणून ॲग्रेसिव्ह काही न करता मुद्दाम म्हणून काही गोष्टी दाखवणं, नुसतं दाखवणं करायचं काही नाही, अशा पद्धतीनं हे धोरण जे आहे भारतीय जनता पार्टीचं केंद्राचं ते मला वाटतं या पिक्चरमधून दिसतं. म्हणून इस्रायलसारख्या देशांनी याच्याविषयी भूमिका मांडलेली आहे. सर, दुसरा प्रश्न असा आहे की सध्या कन्नड वेदिकी जी संघटना आहे ते महाराष्ट्रात घुसखोरी करू पाहते. अनेक जे सीमावर्ती भाग आहेत, उमराणी वगैरे असेल, त्या ठिकाणी ते स्वतःचे झेंडे, त्यांचे कर्नाटक राज्याचा ध्वजही ते फडकवत आहेत. मला असं वाटतं अशा पद्धतीनं घुसखोरी करणाऱ्याला उत्तर द्यायला महाराष्ट्राचा मराठी माणूस अतिशय सक्षम आहे. अशा जिथं घटना होतील त्याला मराठी माणूस असेल, शिवसेना असेल, तेवढ्याच ताकदीनं कडक नुसत्या शब्दात नाही तर कृतीनं उत्तर देईल. थँक्यू. दुसरा एक शेवटचा प्रश्न की शंभूराज देसाई आणि चंद्रकांतदादा पाटील 3 तारखेला जाणार आहेत, भागांमध्ये लोकांशी चर्चा करणार आहेत. कसं बघतात आणि काही फायदा होईल निष्पन्न असं वाटतं? महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी जी उच्चाधिकार समितीची बैठक झाली त्याच्यात मीच ही मागणी केली होती की याच्यासाठी एक क्लायंट म्हणून, महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मंत्र्याची नेमणूक करावी. माननीय मुख्यमंत्र्यांनी या सूचनेला प्रतिसाद देताना 2 मंत्र्यांची नियुक्ती केलेली. परंतु मला असं वाटतं चर्चा करण्यापेक्षा आताच्या घडीला जसं कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन सॉलिसिटर जनरलना भेटतात, वेगळ्या वकिलांना भेटतात, आपण ते पाऊल का नाही उचललं? आपण सुद्धा आपली कायदेशीर बाजू मांडण्यासाठी आणखी सक्षम आहे. आता जे आहे ते लोक सक्षम, पण आणखी त्याला सक्षमता आपण सुद्धा आपली बाजू कशी भक्कम आहे. सॉलिसिटर जनरल असेल, देशाचे पंतप्रधान असेल, देशाचे गृहमंत्री असेल, या सगळ्यांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे. जनतेची भूमिका, जनतेचा आक्रोश तर निश्चित मराठी बांधवांचा महाराष्ट्रात असण्याचा आहेच, ते ऐकलंच पाहिजे. परंतु त्याच्यापेक्षा आताच्या घडीला, कारण सर्वोच्च न्यायालयात आता सुनावणी आहे, प्रकरण 2006 पासून सर्वोच्च न्यायालयात असताना मला असं वाटतं हे काम सगळ्यात आधी या दोन्ही मंत्र्यांनी आणि सरकारने केलं पाहिजे.